नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा एका क्षेत्राची गोष्ट करणार आहोत जे सहसा पडद्याआड काम करतं, पण ज्याच्याशिवाय देशाचा विकास खरं तर अशक्य आहे. आपण बोलतोय अभियांत्रिकी आणि भांडवली वस्तू क्षेत्राबद्दल, म्हणजेच इंजिनिअरिंग अँड कॅपिटल गुड्स सेक्टर. आपल्याकडे यावरचा एक सविस्तर अहवाल आहे आणि खरं सांगायचं तर आपण भारत म्हटलं की IT, सेवा क्षेत्र याचाच विचार करतो. पण पडद्यामागे एक मोठी उत्पादन क्रांती घडती आहे. आज आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे की हे क्षेत्र केवळ नट बोल्ट आणि मशिनरी बनवणारा उद्योग नाहीये, तर ते भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक मल्टीप्लायर कसं आहे. मल्टीप्लायर हा शब्द खूप महत्वाचा आहे. हो, याचा अर्थ काय? तर समजा सरकारने रस्ता बांधण्यासाठी ₹1 खर्च केला, तो केवळ डांबर आणि खडीवाल्याकडे जात नाही. तो रस्ता बनवणाऱ्या मशिनरी कंपनीकडे जातो, तिथल्या कामगाराच्या पगारात जातो. अच्छा. मग आपल्या मुलांच्या शिक्षणावर किंवा घरातील वस्तूंवर खर्च करतो, चहावाल्याला पैसे देतो. अशी एक साखळी तयार होते जी अर्थव्यवस्थेला अनेक पटींनी पुढे नेते. म्हणूनच या क्षेत्राला गुणक म्हणतात. अप्रतिम. ही संकल्पना आता अगदी स्पष्ट झाली. तर मग चला या गुणक क्षेत्राच्या खोलात शिरूया आणि पाहूया की हे भारताच्या विकासाची कहाणी नक्की कशी लिहित आहे. सुरुवात कुठून करायची? काही आकडे असतील तर? नक्कीच. आणि काही आकडे तर खरंच थक्क करणारे आहेत. जसं की भांडवली वस्तू क्षेत्राचा GDP मधला वाटा जरी 1.9% असला तरी खरी गोष्ट दुसरीकडे आहे. कुठे? भारताच्या एकूण वस्तू निर्यातीपैकी म्हणजे मर्चंडाईज एक्सपोर्ट्सपैकी तब्बल 25% वाटा एकट्या अभियांत्रिकी क्षेत्राचा आहे. काय सांगताय? म्हणजे आपण जगात जे काही विकतो त्यातला प्रत्येक चौथा डॉलर हां, तो या क्षेत्रातून येतो. अगदी प्रत्येक चौथा डॉलर. हा आकडा या क्षेत्राचं महत्त्व खरंच अधोरेखित करतो. आणि उत्पादनाबद्दल काय? म्हणजे देशांतर्गत उत्पादन कसं आहे? तिथेही वाढ जबरदस्त आहे. म्हणजे अहवालानुसार 2015 मध्ये या क्षेत्रातील उत्पादन होतं सुमारे 2.31 लाख कोटी रुपये. ठीक आहे. 2024 मध्ये हा आकडा 4.31 लाख कोटी रुपयांवर पोहोचला. म्हणजे 10 वर्षांपेक्षा कमी काळात जवळपास दुप्पट वाढ. हो, आणि ही वाढ थेट मेक इन इंडिया आणि राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन म्हणजे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन NIP. NIP यांसारख्या मोठ्या राष्ट्रीय उपक्रमांना ऊर्जा देते. ठीक आहे. म्हणजे हे एक मोठं आणि वेगाने वाढणारे इंजिन आहे. चला आता हे इंजिन थोडं उघडून पाहूया. याचे मुख्य भाग कोणते आहेत? कारण इंजिनिअरिंग हा शब्द खूप व्यापक आहे. अगदी बरोबर. याला आपण काही मुख्य विभागांमध्ये विभागू शकतो. पहिलं आहे हेवी इंजिनिअरिंग. यात येतात मोठ्या मशीन्स, कारखान्यात लागणारी उपकरणं, टेक्स्टाईल मशिनरी वगैरे. आणि इथे एक मनोरंजक गोष्ट म्हणजे ऑटोमॅटेड मटेरियल हँडलिंग मार्केट. हे जरा सोपं करून सांगाल का? हो, सोप्या भाषेत सांगायचं तर फॅक्टरीमध्ये वस्तू इकडून तिकडे नेणारे रोबॉट्स आणि स्वयंचलित सिस्टम. अच्छा. हे मार्केट 2030 पर्यंत $3 अब्ज पुढे जाईल असा अंदाज आहे. थांबा, म्हणजे भविष्यात आपल्या फॅक्टरीमध्ये माणसं कमी आणि रोबोट्स जास्त दिसतील. हे तर कामाच्या स्वरूपात एक मोठा बदल घडवेल. नक्कीच. आणि हा बदल केवळ कार्यक्षमतेसाठी नाही तर सुरक्षिततेसाठी आणि गुणवत्तेसाठीही आहे. याच क्षेत्राचा दुसरा भाग आहे लाईट इंजिनिअरिंग. यात कास्टिंग, फॉर्जिंग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय उपकरणं येतात, मेडिकल डिव्हायसेस. हो, आणि इथे तर एक अविश्वसनीय संधी आहे. ती कोणती? अहवाल सांगतो की भारताची वैद्यकीय उपकरणांची निर्यात 2024 मध्ये $3.8 अब्ज होती. 2030 पर्यंत हे लक्ष्य आहे $20 अब्ज. $20 अब्ज म्हणजे 5 पटींपेक्षा जास्त वाढ. हो, 5 पटींपेक्षा जास्त. म्हणजे भविष्यात अमेरिकेतल्या हॉस्पिटलमध्ये मेड इन इंडिया स्टेथोस्कोप किंवा MRI मशीन दिसू शकतील. हा तर भारताच्या प्रतिमेसाठी खूप मोठा बदल असेल. वस्तू बनवणारा देश राहणार नाही तर उच्च तंत्रज्ञान आणि उच्च गुणवत्तेच्या वस्तू बनवणारा देश म्हणून ओळखले जाऊ. याशिवाय हेवी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स हा एक विभाग आहे. यात वीज निर्मिती आणि वितरणासाठी लागणारे बॉयलर, टर्बाईन, ट्रान्सफॉर्मर हे सगळे येतं. आणि यातही वाढ चांगली असेल. हो, पॉवर ट्रान्सफॉर्मर मार्केट 2030 पर्यंत $3.4 अब्ज पर्यंत वाढेल. हा केवळ एक आकडा नाही, याचा खरा अर्थ असा आहे की देशाच्या कानाकोपऱ्यात अखंड वीज पोहोचवण्यासाठी आणि आपली जुनी वीज ग्रीड आधुनिक करण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात काम होणार आहे.
आणि यातून केवळ मोठ्या कंपन्यांनाच नाही तर लहान पुरवठादारांना आणि कुशल कामगारांनाही मोठी संधी मिळेल. बरोबर. आणि मग येतो तो विभाग जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग आहे. ऑटोमोटिव्ह. ऑटोमोटिव्ह आणि ऑटो कंपोनेंट्स. भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगाचा आकार $222 अब्ज पेक्षा जास्त आहे. आणि GDP मध्ये त्याचा वाटा आहे 7.1%. प्रचंड मोठा वाटा आहे हा. आणि यातही इलेक्ट्रिक वाहनांची म्हणजे EVची वाढ तर सगळ्यांनाच दिसतेय. आर्थिक वर्ष 2025 मध्येच 20 लाख EV विकल्या गेल्या. 20 लाख. या सगळ्या विभागांना एकत्र पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट दिसतेय. भारत केवळ जास्त वस्तू बनवत नाहीये, तर अधिक प्रगत, गुंतागुंतीच्या आणि जास्त किमतीच्या वस्तू बनवण्याकडे वाटचाल करत आहे. तुम्ही अगदी अचूक ओळखलं. आणि याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या एकूण अभियांत्रिकीय निर्यातीत ऑटो आणि ऑटो पार्ट्सचा वाटा सर्वाधिक आहे. किती आहे तो? 19.9%. हेच या बदलाचं द्योतक आहे. आपण आता जागतिक पुरवठा साखळीचा एक महत्वाचा भाग बनत आहोत. हे आकडे खरंच मोठे आहेत आणि दिशाही स्पष्ट दिसतीये. पण मला एक प्रश्न पडतोय की ही वाढ ही अचानक कुठून आली? म्हणजे गेल्या काही वर्षात असं काय बदललं की या क्षेत्राला इतकी मोठी गती मिळाली? नक्कीच यामागे काहीतरी मोठी कारणं असणार. अहवालात याबद्दल काय म्हटले? हो, अहवालात 3 मुख्य इंजिन सांगितले आहेत जे या वाढीला चालना देत आहेत. पहिलं आणि सर्वात मोठं इंजिन आहे पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातील प्रचंड गुंतवणूक. म्हणजे रस्ते, पूल, वीज प्रकल्प वगैरे. हो, सरकारने राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन म्हणजे NIP सुरू केली आहे, ज्या अंतर्गत तब्बल $2 ट्रिलियन ची गुंतवणूक केली जात आहे. $2 ट्रिलियन? हो, हा आकडा इतका मोठा आहे की त्याची कल्पना करणं कठीण आहे. पण एक उदाहरण देते. आर्थिक वर्ष 2026 मध्ये 10,000 किलोमीटर महामार्ग बांधण्याचं लक्ष्य आहे. 10,000 किलोमीटर? आता विचार करा, इतके रस्ते बांधण्यासाठी किती JCB, रोड रोलर्स, सिमेंट मिक्सर, स्टील आणि इतर हजारो अभियांत्रिकी वस्तू लागतील. बरोबर. म्हणजे सरकारचा खर्च थेट या उद्योगांच्या ऑर्डर बुकमध्ये दिसतं. अगदी. दुसरे इंजिन कोणतं? दुसरे इंजिन आहे निर्यात. आपण सुरुवातीला पाहिलंच की 25% निर्यात या क्षेत्रातून होते. आर्थिक वर्ष 2025 मध्ये आपली अभियांत्रिकी निर्यात होती $116.66 अब्ज. आणि लक्ष्य? महत्वाकांक्षी लक्ष्य आहे 2030 पर्यंत $200 अब्ज गाठण्याचं. अमेरिका आणि UAE सारखे देश आपले सर्वात मोठे ग्राहक आहेत. हे $200 अब्ज लक्ष्य खूपच महत्वाकांक्षी वाटतं. म्हणजे जागतिक मंदीची शक्यता असताना किंवा चीनसारख्या देशांशी स्पर्धा असताना हे लक्ष्य गाठण्यात काही मोठे अडथळे नाहीत का? अहवालात या धोक्यांबद्दल काही म्हटलं आहे का? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. अहवालात थेट धोक्यांची चर्चा नसली तरी तो एका मोठ्या संधीकडे लक्ष वेधतो. आणि ती संधी म्हणजे China+1 धोरण. China+1? हो. याला असं समजा की जगभरातील कंपन्यांनी आपली सगळी अंडी चीनच्या एकाच टोपलीत ठेवली होती. कोरोना काळात पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यावर त्यांना तो धोका कळला. बरोबर आहे. आता त्या कंपन्या दुसरी विश्वासार्ह टोपली शोधत आहेत आणि भारत ती एक मजबूत आणि मोठी टोपली म्हणून समोर येत आहे. यामुळे निर्यातीला मोठी संधी मिळत आहे. China+1 ही संकल्पना छान समजावून सांगितलीत. आणि तिसरं इंजिन? तिसरं आणि कदाचित सर्वात महत्वाचं इंजिन आहे अनुकूल सरकारी धोरणं. सरकार या क्षेत्राला जाणीवपूर्वक प्रोत्साहन देत आहे. जसं की स्वयंचलित मार्गाने 100% थेट परकीय गुंतवणुकीला म्हणजेच FDIला परवानगी आहे. म्हणजे परदेशी कंपन्या सहजपणे भारतात गुंतवणूक करू शकतात. हो. आणि त्या PLI योजनेबद्दलही मी ऐकलं आहे. ती नेमकी काय आहे? PLI म्हणजे उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. अच्छा. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही जितकं जास्त आणि चांगलं मेड इन इंडिया उत्पादन कराल, विशेषतः अशा वस्तू ज्या आपण आयात करतो, तितकं सरकार तुम्हाला आर्थिक प्रोत्साहन देईल. ऑटो क्षेत्रासाठीच तब्बल 25,938 कोटी रुपयांची तरतूद आहे. अरे वा. यामुळे कंपन्यांना भारतातच अधिक प्रगत वाहने, बॅटरी आणि त्यांचे सुटे भाग बनवण्यासाठी चालना मिळते. म्हणजे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. सरकार रस्ते बांधतं, त्यामुळे बांधकाम उपकरणांची मागणी वाढते. सरकार PLI योजना आणतं, त्यामुळे EV आणि इतर प्रगत वस्तूंचं उत्पादन वाढतं. आणि China+1 मुळे या सगळ्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळते. चित्र आता अधिक स्पष्ट होते. अगदी. आणि याच विश्वासाचं प्रतिबिंब आपल्याला मोठ्या कंपन्यांच्या हालचालींमध्ये दिसतं. सिमेन्स आणि ABB सारख्या जागतिक कंपन्यांनी भारतात केलेले मोठे विलिनीकरण आणि अधिग्रहण म्हणजे M&A डील्स.
हेच दर्शवतं की त्यांचा भारताच्या विकासगाथेवर पूर्ण विश्वास आहे. ते इथे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करत आहेत. हे चित्र खरंच खूप उत्साहवर्धक आहे. आपण क्षेत्राचा आकार, त्याचे विभाग आणि वाढीची कारणं पाहिली. आता थोडं भविष्यात डोकवूया. या अहवालानुसार पुढे कोणत्या नवीन संधी या क्षेत्राची वाट पाहतायत? भविष्यात 3 मोठ्या संधी स्पष्ट दिसत आहेत, जिथे भारत मोठी झेप घेऊ शकतो. कोणत्या आहेत त्या? पहिली आणि सर्वात मोठी संधी आहे संरक्षण उत्पादन, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग. हो, आत्मनिर्भर भारतमध्ये यावर खूप जोर दिला जातोय. आकडे काय सांगतात? आकडे अविश्वसनीय आहेत. संरक्षण क्षेत्रातील निर्यात 2014 पासून आजपर्यंत 34 पटीने वाढली आहे. थांबा, 34 पट वाढ ही अविश्वसनीय आहे. आपण नक्की काय निर्यात करत आहोत? ब्राह्मोस क्षेपणास्त्र, तेजस विमान की लहान शस्त्रे? आणि आपले खरेदीदार कोण आहेत? अहवालात याबद्दल काही माहिती आहे का? अहवालात तपशील नाहीये, पण इतर स्रोतांनुसार आपण ब्राह्मोस, आकाश मिसाईल सिस्टम, रडार, चिलखती वाहने अच्छा. आणि लहान शस्त्रे यांसारख्या अनेक गोष्टी निर्यात करत आहोत. फिलिपिन्स, व्हिएतनाम, आर्मेनिया आणि आफ्रिकेतील अनेक देश आपले ग्राहक बनत आहेत. वा. आणि याला चालना देण्यासाठी तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये खास डिफेन्स कॉरिडॉर बनवले जात आहेत, जिथे केवळ संरक्षण सामग्रीचं उत्पादन होईल. हा एक धोरणात्मक बदल आहे, जिथे आपण केवळ खरेदीदार न राहता एक महत्वाचा विक्रेता बनत आहोत. ही खरंच मोठी अभिमानाची गोष्ट आहे. दुसरी संधी कोणती? दुसरी मोठी संधी आहे अणुऊर्जा, न्यूक्लिअर पॉवर. भारताची अणुऊर्जा क्षमता सध्याच्या 6,780 मेगावॅटवरून 2031 पर्यंत 22,480 मेगावॅटपर्यंत वाढवण्याचं लक्ष्य आहे. म्हणजे जवळपास तिपटीने वाढ. हो. आणि याचा अर्थ या क्षेत्रासाठी अणुभट्ट्या, टर्बाईन आणि इतर अतिशय गुंतागुंतीची उपकरणे बनवण्याची एक प्रचंड मोठी ऑर्डर. हे आपल्या अभियांत्रिकी क्षमतेसाठी एक आव्हान आणि संधी दोन्ही असेल. अगदी बरोबर. ही केवळ ऊर्जेची गोष्ट नाही, तर देशाची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याची गोष्ट आहे. आणि तिसरी संधी थेट पहिल्या मुद्द्याशी जोडलेली आहे, म्हणजे पायाभूत सुविधांशी. बांधकाम उपकरणे? हो, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स. आपण रस्त्यांच्या उदाहरणात यावर बोललोच. हो. पण त्याचे आकडेही पाहण्यासारखे आहेत. भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी बांधकाम बाजारपेठ बनण्याची शक्यता आहे. या उपकरणांच्या बाजाराचे 2030चं लक्ष्य आहे $25 अब्ज. सध्या तो $7.2 अब्ज आहे. म्हणजे इथेही तिपटीपेक्षा जास्त वाढ अपेक्षित आहे. बरोबर. थोडक्यात संरक्षण, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा हे 3 स्तंभ भविष्यात या क्षेत्राला एका नव्या उंचीवर घेऊन जातील. तर चला या सगळ्या चर्चेचा आढावा घेऊया. आपण हे पाहिलं की अभियांत्रिकी आणि भांडवली वस्तू क्षेत्र हे केवळ एक उद्योग नाहीये, तर ते विकासाचं एक गुणक आहे. पायाभूत सुविधांवरील प्रचंड खर्च, निर्यातीला मिळणारी चालना आणि मेक इन इंडियासारख्या अनुकूल सरकारी धोरणांमुळे हे क्षेत्र वेगाने वाढत आहे. निश्चितच. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही वाढ केवळ काही वर्षांपुरती नाही. यात एक दीर्घकालीन आणि संरचनात्मक वाढीची शक्यता आहे. 2030 आणि त्यानंतरही भारताच्या विकासगाथेचा हा एक महत्वाचा आधारस्तंभ राहील. खरंय. हे केवळ अधिक उत्पादन करण्यापुरते मर्यादित नाही, तर उत्पादन, ऊर्जा सुरक्षा आणि संरक्षण यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये जागतिक नेतृत्व मिळवण्याबद्दल आहे. अप्रतिम. या चर्चेतून या क्षेत्राचं एक मोठं आणि स्पष्ट चित्र समोर आलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी विचार करायला एक प्रश्न सोडून जाते. हो, नक्की. या अहवालात चायना+1 धोरणाचा उल्लेख आहे, ज्यामुळे भारताला फायदा होत आहे. पण यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न उरतो. जशी जागतिक पुरवठा साखळी बदलत आहे, तशी भविष्यात अभियांत्रिकी आणि उत्पादनाची अशी कोणती नवीन क्षेत्रे असू शकतात, ज्यांचा या अहवालात उल्लेख नाही, पण ज्यात भारत पुढील दशकात जगात प्रभुत्व मिळवू शकतो? कदाचित सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन उपकरणे किंवा ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी लागणारी मशिनरी. आणि ती संधी साधण्यासाठी आपल्याला कोणत्या नवीन कौशल्यांची आणि तंत्रज्ञानाची गरज भासेल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.